या ठिकाणी सर्वांचं स्वागत. मी अनिल पाटील सर. आज आपणासाठी घेऊन येत आहे इयत्ता 9वी स्टँडर्ड 9 मॅथ फर्स्ट आणि चॅप्टर आहे रियल नंबर. त्याआधी आपण थोडीशी उजळणी या ठिकाणी बघणार आहोत. ते उजळणी काय तर प्रत्येकाने रियल नंबरच्या आधी ज्या काही संख्या आहेत त्या 8वीला आपण शिकलेल्या आहात. त्या कुठल्या संख्या आहेत तर त्या संख्या आपण बघूया. बघा, पहिली संख्या n, नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर म्हणजे काय तर नैसर्गिक संख्या. ही जी दिसते आपल्याला नॅचरल नंबर म्हणजे कोणती आहे 1 2 3 4 आपल्याला दिसत आहे बरोबर. ऑडिओमध्ये आपल्याला व्हिडिओमध्ये पण दिसत आहे त्या ठिकाणी त्या. तर n मीन्स सेट ऑफ नॅचरल नंबर्स. त्यानंतर w मीन्स सेट ऑफ होल नंबर्स. आता काय दिसतंय नॅचरल नंबरमध्ये सुरुवात कशाने होते 1 2 3 ने होते आणि सेट ऑफ होल नंबर्स याच्यामध्ये फक्त 0 ॲड केला 0. तर 0 ॲड केल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतंय तो होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. लक्षात येत आहे. त्यानंतर तिसरी जी संख्या आहे ती संख्या आहे इंटिजर. सेट ऑफ इंटिजर मीन्स आय. बघा 0 1 2 3 आणि त्याच्या अपोजिट बघा -1 -2 -3 आपल्याला दिसत आहेत. म्हणजे असा संख्यांचा मिळून जो काही सेट तयार होतो, संच तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण इंटिजर. म्हणजे पूर्णांक संख्यांचा तो संच आहे. त्यानंतर क्यू म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर, परिमेय संख्या. मग या कोणत्या असतात तर P/Q स्वरूपातल्या. म्हणजे P&Q इज अ मेंबर ऑफ वरचे म्हणजे सेट ऑफ इंटिजर, त्याला आपण आय म्हणतो. म्हणजे आय मधले सगळ्या संख्या ह्या क्यूमध्ये आहेत, त्याला म्हणून आपण काय म्हणतो की P&Q त्याचे जे काही मेंबर्स आहेत, जे घटक आहेत ते कोणामध्ये आहेत आयमध्ये आहेत. फक्त काय त्या ठिकाणी क्यूची व्हॅल्यू 0 नको, क्यू इज नॉट इक्वल टू 0. तर अशा प्रकारे हे झाले रॅशनल नंबर. आणि जो आपल्याला अभ्यास करायचा आहे, जे प्रकरण आपलं आहे ते म्हणजे रिअल नंबर, वास्तव संख्या, सेट ऑफ रिअल नंबर. मग सेट ऑफ रिअल नंबर काय म्हणता येतील तर बघा प्रत्येक या ठिकाणी जर वरच्या याच्यामध्ये निरीक्षण केलं एनचे सर्व प्रॉडक्ट आरमध्ये आहेत. आरमध्ये म्हणजे एन इज सबसेट ऑफ आर बरोबर. त्यानंतर जर नीट निरीक्षण केलं अजून डब्ल्यूमध्ये सगळे घटक आरमध्ये आहेत रिअल नंबर. त्याच्यानंतर इंटिजरसुद्धा ज्याचे जे काही मेंबर्स आहेत ते सगळे कशामध्ये आहेत आरमध्ये. क्यूचे सुद्धा सगळे घटक आरमध्ये. म्हणजे या ठिकाणी आर हा जो काही सेट आहे तो आर इज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल म्हणजे विश्वसंच. तर थोडक्यात आपण या ठिकाणी संख्यांचे प्रकार जे आहेत संख्या त्या आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. आता आपण मूळ सुरुवात जी आहे प्रकरणाची सुरुवात ती या ठिकाणी करतोय. पहिलाच प्रॅक्टिस सेट 2.1 शिकण्यापूर्वी आता इथं जो तुम्हाला प्रश्न दिसतोय तो प्रत्येकाने वाचा. आता तो जो प्रश्न आहे तो काय आहे की डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इन देअर टर्मिनेटिंग और नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता या दिलेल्या संख्या, आता पहिली जी संख्या दिसते आपल्याला 2/5. आता याचा ॲन्सर 0.4 आहे. डेसिमल फ्रॅक्चरमध्ये जे दिलेलं आहे. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर आपण बघितला तर या ठिकाणी
दुसरी संख्या आहे 17/36. त्याचा जर आपण आन्सर बघितलं तर काय दिसतंय आपल्याला 0.47222 म्हणजे रिकरिंग आहे, 2 आवर्ती आहे. तर मग अशा प्रकारे या दिलेल्या संख्या आता हे ऑल या जे काही आपल्याला रॅशनल नंबर जो बघतो आपण त्याच्यामधलं त्यांचं दशांश रूप आपण आणि अपूर्णांकातलं रूप दोन्ही रूप आपण बघतोय. मग आता सगळ्या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर ज्या ठिकाणी भागाकार संपतो, ज्याचं ॲन्सर पूर्णपणे आलेलं आहे, बाकी शून्य उरते, ती जी काही संख्या असते ती असते टर्मिनेटिंग. आणि आता या ठिकाणी टर्मिनेटिंग जर बघितले आपण तर 2/5 ही टर्मिनेटिंग आहे. सेकंड जर बघितले आपण 17/36 काय दिसते आपल्याला, त्याचा 2 हा पॉईंट जो आहे तो रिकरिंग येतोय. म्हणजे अशा प्रकारे नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग म्हणजे 17/36 कशी आहे, नॉन टर्मिनेटिंग. या ठिकाणी अक्षर जे आहे ते थोडंसं तुम्ही समजून घ्या, कारण की अक्षरामध्ये एवढं पाहिजे तसं अक्षर येणार नाही. तर प्रत्येकाने थोडक्यात मी फक्त समजावून तुम्हाला सांगतो, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल या ठिकाणी आहे 101/8. आता या ठिकाणचा जो भागाकार आहे तो भागाकार संपलेला आहे, म्हणजे ही संख्या झाली टर्मिनेटिंग. आता इथलं 33/26 इथं जर बघितलं आपण तर हा जो काही दिसतोय आपल्याला रिकरिंग संख्या दिसते, पुन्हा पुन्हा तोच गट या ठिकाणी येतोय. त्यानंतर 56/37. तर ह्या ज्या काही सगळ्या संख्या आहेत याच्यामध्ये टर्मिनेटिंग कोणती आली, 3/5. त्यानंतर -7/64 थर्ड नंबरचं एक्झाम्पल. तर हे झाले टर्मिनेटिंग. आपल्याला या ठिकाणी दिसतोय वरती, याच्यावरून लक्षात घ्या टर्मिनेटिंग कोणाला म्हणतात आणि नॉन टर्मिनेटिंग कोणाला म्हणतात. तर अशा प्रकारे आता हे भागाकार करून, म्हणजे या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला भागाकार करताना आपण जर उत्तर या ठिकाणी मी काढायचं सांगितलं तुम्हाला तर बघा हे पहिलं जे उत्तर आहे 2/5. तर असाही भागाकार करतो आपण 2/5. 5ने भाग द्यायचा आहे. मग काय 5च्या पाड्यामध्ये 2 येतोय का नाही, मग तेव्हा इथं काय ठेवणार 0 पॉईंट आणि नंतर इथं 0 ठेवणार. मग काय येईल 5 चोक 20 म्हणजे 0. काय आला ॲन्सर 2/5चा ॲन्सर आलं 0.4. म्हणजे या ठिकाणी भागाकार संपला, बाकी 0 आली. म्हणून हे जे काही रूप आहे ते कोणत्या स्वरूपातले आहे, टर्मिनेटिंग. तर अशा प्रकारे आपण तो भाग शिकलेला आहे. तर 2.1 या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन, क्लासिफाय डेसिमल फॉर्म of the given rational numbers into terminating and non-terminating. फर्स्ट एक्झाम्पल 13/5. आता याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत जी आहे ती पद्धत म्हणजे काहींना न ओळखता येतात. 13ला कशाने भाग द्यायचा, 5ने. मग काय येईल 5च्या पाड्यात 13 जर बघितलं तर नाही, 5 पाड्यात बघा 13 येतोय का नाही, मग त्याच्यापेक्षा कमी संख्या 5 2 10. 5 2 10 म्हणजे 10 मायनस केले तर किती आले 3. आता इथं 5च्या पाड्यात 3 नाही, इथं 0 ठेवणार तेव्हा इथं काय येईल पॉईंट. 5 7 30 0 म्हणजे काय ॲन्सर आलं 13/5. याचं उत्तर या ठिकाणी उत्तर म्हणजे याचा डेसिमल फॉर्ममध्ये जे दिसतोय आपल्याला तो काय येतोय 2.6 डेसिमल फॉर्म. पण इथं आपल्याला भागाकार न करता देखील टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग ठरवता येईल. मग आता ते कसं,
तर पहिलं उदाहरण तर आता आपल्याला कळलं आहे. मग 13/5 इज काय आलं, टर्मिनेटिंग. कळलं, टर्मिनेटिंग. हे नीट व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. पुढचं उदाहरण, आता मी डायरेक्ट या ठिकाणी पुढची उदाहरणं डायरेक्ट सांगतोय कशा स्वरूपात आहे. आता काय गोष्टी आपल्याला लक्षात काय ठेवायच्या आहेत, मी या ठिकाणी तुम्हाला साधा आणि सोपं लक्षात ठेवण्यासाठी एक स्टेप देतो की ज्याचा प्राईम फॅक्टर म्हणजे काय, मूळ अवयव ज्या डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर. डिनॉमिनेटर म्हणजे कोणता, आता हा समजा 13/5 तर डिनॉमिनेटर कोणता आहे, हा 5. तर मग ज्या संख्येचा डिनॉमिनेटर ज्याचा प्राईम फॅक्टर किती असेल, 2 and 5, 1 तर असतोच प्रत्येकाचा. जर 2 आणि 5 हे जर प्राईम फॅक्टर असतील कोणाचे, डिनॉमिनेटरचे, मग डिनॉमिनेटरचे जो छेद असेल त्याचे प्राईम फॅक्टर फक्त बघायचे. ते त्याचे मूळ अवयव काय येतात ते जर 2 and 5 आले तर ती जी संख्या असेल, म्हणजे 2 किंवा 5 किंवा 2 and 5 आलेत तर याचा अर्थ ती जी काही संख्या असेल ती कोणती असेल, टर्मिनेटिंग. आणि 2 and 5 व्यतिरिक्त अदर जर असेल तर अशा वेळेस त्या नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईपच्या रॅशनल नंबर असतात. तर मग बघा पुढची उदाहरणं. आता 2/11. आता मला एक सांगा, 2/11 नीट बघा, विचार करून सांगा मला. डिनॉमिनेटर काय आहे, 11 आहे. मग 11, मग मी तुम्हाला त्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही कशा प्रकारची येईल, याचा पॉइंटर काय आहे, 11. मग 11 प्राईम नंबर आहे. काय आहे, प्राईम नंबर. मग प्राईम नंबर जर असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय म्हणता येईल, 2/11 ही कोणत्या प्रकारची रॅशनल संख्या झाली, टर्मिनेटिंग झाली का नॉन टर्मिनेटिंग. तर ज्याचा प्राईम फॅक्टर 2 और 5 असेल तर ती टर्मिनेटिंग असते. तर मग या ठिकाणी 11 आहे, म्हणून 2/11 ही नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग नंबर. लक्षात घ्या, नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग. त्यानंतर थर्ड, 29/16. आता 16चं जर तुम्ही दोन प्रकारे मी तुम्हाला अगोदर सांगितले, भागाकार करून देखील तुम्हाला येईल. भागाकार आपल्याला जर येत नसेल तर कमीत कमी प्राईम फॅक्टर. आता 16चे प्राईम फॅक्टर जर बघितले आता तर काय येतात, 2 मल्टिप्लाय म्हणजे 82 16, परत 2चे, परत बघा हे झाले प्राईम फॅक्टर. काय आले प्राईम फॅक्टर, सगळे 2 आहेत. म्हणून 29/16 ही कोणती संख्या झाली, टर्मिनेटिंग. कारण काय, याचा भागाकार येणारच आणि बाकी काय होणार, 0. फोर्थ नंबरचं 17/125 नंबरचं उदाहरण काय दिसतंय, 125चे प्राईम फॅक्टर 5. मग ही कशी आली, टर्मिनेटिंग. म्हणजे त्याचं आपल्याला जर निरीक्षण केलं, त्याचा भागाकार केला तर भागाकार काय येणार आहे, बाकी 0च येणार आहे. म्हणून 17/125 इज टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. 11/6 5 नंबरचं एक्झाम्पल, 11/6. आता 6चे जर आपण प्रॉडक्ट बघितलेत, त्याचे फॅक्टर बघितलेत, 6 इज इक्वल टू काय येईल, 6 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 3. आता 2 मल्टिप्लाय 3 येतोय. मग मला एक सांगा, 2 आहे पण दुसरा काय आला, 3. तो जर 5 राहिला असता तर 11/6 इज टर्मिनेटिंग रॅशनल नंबर. मग आता कोणत्या टाईपची आली, 11/6
तर ही आली नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तिथं तुम्ही पुस्तकामध्ये शब्द बघून घ्या, पुस्तकात. तर अशा प्रकारचे तुम्ही अजून असं हे उदाहरण 11/6 कसं सोडू शकतात, तर या स्वरूपात सोडू शकतात. 11ला 6ने डिवाईड करा, 6ने भाग द्या, तसे देखील उत्तर येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट केला आहे. तो नीट व्यवस्थित लिहून घ्या. सेकंड क्वेश्चन, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता डेसिमल फॉर्म म्हणजेच काय, दशांश रूपात रूपांतर करायचं आहे. मग आता दशांश रूपात रूपांतर कसं करणार, तर आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं तसंच आहे. मग पहिलं जे उदाहरण आहे 127/200. मग काय करणार, डिव्हिडंड काय आला 127 अँड डिवायझर काय आला 200. मग आता 200ने 127ला भाग द्यायचा आहे. मग तो कसा येईल भागाकार, पहिले 200च्या पाड्यात 127 येत आहेत का, नाही. मग तुम्ही पॉईंट ठेवून 0 वाढवा. मग बघा आता 200, आता हे 4 संख्या आपल्याला विचारायची घ्याव्या, वरती काय करावं लागेल 0 पॉईंट 200. 200च्या पाड्यात आता 1270. मग नीट जर बघितलं आता डायरेक्ट बेसक 12 म्हणजे 1200 येणार, म्हणजे इथं येणार 6 आणि मायनस 1200 मायनस होणार काय येईल 0 7 0 0. काय बाकी उरली 70. अजून परत 0 घेतले खाली. मग 200च्या पाड्यात 700 येतात का, नाही. पण बेस 6 म्हणजे 200 × 3 जर केलेत तर किती येतात 600. मग बघा या ठिकाणी काय आलं उत्तर इथपर्यंत 0 0 1 100. परत एकदा 0 घेतला, 200 × 5 केले 200, 2 बे 5 10, डायरेक्ट 2चा आणि त्याने मल्टिप्लाय 5ने करायचं. किती आला 1000. म्हणजे 200 × 5 जर केले तर किती आलं उत्तर 1000. बाकी काय आली 0 आली. म्हणजे या ठिकाणी 127/200 याचं दशांश रूप काय आलं, याचं दशांश रूप 127/200चं दशांश रूप आहे 0.635. तर अशा प्रकारे भागाकार करून तुम्ही सोडवू शकतात. तर हा मी जो काही लिहिला आहे तो व्यवस्थित बघून घ्या. पुढचा जो उदाहरण आहे, पुढचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी दुसरं जे उदाहरण आहे 25/99. तर हे पहिलं उदाहरण आपण प्रत्येकाने लिहिलं असेल. तर आता याची मांडणी कशी करणार, याची मांडणी आता आपण केलेली त्याप्रमाणे कशी बघा. 25 आणि 99. आता 99चा पाढा नाही, पण तरी 99 आणि 25 तर नाही आहेत. मग आपण काय करणार, मगाशी जसं केलं त्याचप्रमाणे इकडे 0 वाढवतो तेव्हा काय करणार 0 पॉईंट, हा पॉईंट आहे या ठिकाणी लक्षात घ्या. 0 पॉईंट. आता 25चे 250 आपण पहिली संख्या घेऊ शकतो. मग 99च्या ऐवजी आपण 100चा विचार करायचा. 100चा डायरेक्ट पाडा लक्षात घ्या, त्याच्यावरून आपण लिहू शकतो काय येईल. आता 250 पहिले 3 संख्या तुम्ही घेतल्या 250, मग 100च्या इथं जर बघितलं आपण तर 200 येतो. मग आपण 99 × 2 करा. 99 × 2 म्हणजे किती येतात, मल्टिप्लाय 2 जर केले तर 9 × 2 = 18. अच्छा 1 9 × 2 = 18 आणि 1 19 म्हणजे किती आले 198. तर काय होईल
-198. लक्षात आलं? तर 198 तर मायनस केले तर काय उत्तर येणार या ठिकाणी? बाकी काय येणार? 0 मधून 8 घालवले तर किती येणार या ठिकाणी? 2. नंतर 5 आणि इथं 0, परत 0 ठेवला आहे. आता इथं राहिलेलं यायचं आपला 2. आता 520, 99च्या पाड्यामध्ये 520 नाही, 100चा विचार करा. 100 पाचे 500 होतात, म्हणजे 99 मल्टिप्लाय 5, 99 मल्टिप्लाय 5. मग बघा 5 9 45, 4, 5 9 45 आणि 4 किती झाले? नीट बघा, सांगा मला. 49 होतात ना, म्हणजे 495. तर मग 99 मल्टिप्लाय 5 म्हणजे इथं 5 आणि मायनस काय करणार? 495. त्याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. मग काय उरते बघा? 5 किती येत आहे पुढे? बघा मला सांगा. येतो अच्छा येतोय 12तून 10 गेले म्हणजे 2 आणि इथं 0. बघा काय संख्या आली? 25. आणि परत इथं पण 25च आहे. मग पुढचं उत्तर काय येणार आहे परत? बघा नीट भागाकार करणार तर तेच येणार. नीट जर आपण विचार केला तर पुढचं उत्तर पण काय येणार आहे? 25. परत 25, 25, 25, 25 असंच उत्तर येणार. तर मग अशा प्रकारचं जो काही भाग आहे म्हणजे 25/99 याचं जर तुम्हाला दशांश रूप विचारलं तर काय येईल? डेसिमल फॉर्ममध्ये जर लिहायचं म्हटलं ती संख्या तर त्याचं उत्तर येतं 0.2525. पुन्हा पुन्हा तीच संख्या येईल. कळतंय? तर म्हणजेच काय मग 0.25 आणि वरती अशी आडवी रेषा देतात. जो नंबर डबल पुन्हा पुन्हा येतो तोच त्याच्यासाठी काय करतात? आडवी रेषा देतात किंवा टिंब देतात. तर मग अशा प्रकारे डेसिमल फॉर्ममध्ये कसं आणायचं तो भाग आपण शिकलोय. पुढची जी उदाहरणं आहेत 3रं, 4थं आणि 5वं ते तुम्ही प्रत्येकाने सोडवायचं आहे. 1 मधील 3rd क्वेश्चन जो आहे राईट दी फॉलोइंग रॅशनल नंबर इन P/Q फॉर्म, तोच प्रश्न आहे. त्याच्यात आधी हे उदाहरण जे आहे ते आपण समजून घेऊया. बघा, एक्सप्रेस दी रिकरिंग डेसिमल 0.77 ... इन P/Q फॉर्म. म्हणजे दिलेली जी संख्या आहे 0.777 जी आहे ती P/Q फॉर्ममध्ये आणायची आहे. म्हणजेच अपूर्णांकात, दशांश अपूर्णांकातली संख्या अपूर्णांकात आणायची. मग आता पहिल्यांदा जर आपण बघितलं नीट तर लेट x इक्वल टू 0.77 जी आहे ते आपण या ठिकाणी मांडणी आहे ती बघा. लेट x इक्वल टू 0.777 इज इक्वल टू, आता हा 7 0 पॉईंट नंतर एकच संख्या आहे, तीच संख्या पुन्हा पुन्हा येते म्हणून त्या 7च्या डोक्यावर या ठिकाणी टिंब दिलेलं आहे. म्हणजे याला काय म्हणतात? रिकरिंग 7. आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर जर आपण निरीक्षण केलं तर एकच संख्या आहे. कोणती? फक्त 7च आहे. म्हणून मल्टिप्लाइंग बाय बोथ साईड 10, 10ने दोन्ही बाजूला मल्टिपल केलं म्हणजे या एक्सला 10ने मल्टिपल केलं तर काय येतं? 10x. आणि 0.7, आता याचा विचार न करता फक्त याचा विचार करा. काय येईल? 0.7 मल्टिप्लाय 10 काय येतोय? 0 आणि नंतर 7, एकच दशांश तळे म्हणजे 7 पॉईंट. पण आता या ठिकाणी इथला जर बघितलं आपण 7 येतोय 0.7ला, पण ती संख्या 10ने जेव्हा गुणतो आपण पूर्ण संख्यांना कोणत्या
7.777 अशी जी काही संख्या असेल तेव्हा त्या ठिकाणी जो एक संख्या फक्त पुढे येते. 10ने जेव्हा गुणतो आपण तेव्हा एक संख्या पुढे येते. म्हणजे काय आली? 7 पॉईंट रिकरिंग 7. मग आता हे आहे पहिलं फर्स्ट, आणि हे इथलं जे आहे 10x इज इक्वल टू 7 पॉईंट रिकरिंग 7, याला सेकंड नंबर देऊया. आता या ठिकाणी काय करायचं? 10x आणि x यांच्यामधून वजाबाकी करणार. आता वजाबाकी कशी? म्हणजे 10x मायनस x आणि 7 पॉईंट रिकरिंग 7 मायनस 0 पॉईंट रिकरिंग 7. म्हणजे हा भाग बघा काय दिसत आहे? 10 मायनस एक्स, 10x मायनस एक्स मीन्स 9x. 7 पॉईंट रिकरिंग 7 मायनस 0 पॉईंट रिकरिंग 7. म्हणजे बघा 7 पॉईंट रिकरिंग 7 आणि 0 पॉईंट रिकरिंग 7 काय दिसतं आहे? याचं उत्तर काय येणार आहे? किती रिकरिंग? 0 आणि पॉईंट 7. म्हणजे उत्तर काय आलं? 7. म्हणजे ह्या ठिकाणी दिसतो आपल्याला 7 म्हणजे 7. मग पुढचं 7/9 म्हणजे कशावरून आलं? हा 7 आणि 9 मल्टिप्लाय आहे, तो मल्टिप्लायचा काय झाला? डिवाईड झाला. म्हणजे x इक्वल टू 7/9. म्हणजे लास्ट ॲन्सर आपण जर बघितलं 0.777 डॉट 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 इन P/Q फॉर्म काय आला? 7/9. तर अशा प्रकारे हे जे एक्सप्रेस द रिकरिंग डेसिमल फॉर्म आपल्याला आहे 2.1 मधला तिसरा प्रश्न, तो आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल. तर बघा 0.6 थर्ड क्वेश्चन कशा प्रकारे सोडवणार? मग पहिलं रिकरिंग 6 आहे. हां, बाकीचे मी या ठिकाणी दिलेले आपल्याला जे आहे ते दिसत नाही आहे, उदाहरणामध्ये टाईप करताना राहिलेत. हा 0.6, 37, 13, 3.17 रिकरिंग. मग आता पहिली संख्या बघूया 0 पॉईंट रिकरिंग 6 कशा प्रकारे घेणार? पुढच्या पेजवर घेऊया. या ठिकाणी पुढच्या पेजवर आपण जाऊया सोडवण्यासाठी. काय आहे पुढचं पेज? 0 पॉईंट बघा 0 पॉईंट रिकरिंग 6. मग काय पहिली स्टेप काय आहे आपली? लेट x इज इक्वल टू 0 पॉईंट रिकरिंग 6. आता x इज इक्वल टू 0.6 एकच संख्या आहे रिकरिंग. कोणती आहे ती? 6. मग कितीने गुणायचं? 10ने. मग काय येईल? 10x इज इक्वल टू डायरेक्ट घ्या 0 पॉईंट रिकरिंग 6, पुन्हा पुन्हा तो येतं, याला मल्टिपल 10 केलं तर डायरेक्ट काय करायचं? 6 पॉईंट, हा पुढचा रिकरिंग 6 डायरेक्ट गुणाकार करायचा म्हणजे 6 पॉईंट रिकरिंग 6. आता हे जे उदाहरण आहे याच्यात हे पहिलं जे आहे ते म्हणजे काय? हा पहिला एक नंबर आणि याला म्हणायचं सेकंड नंबर. काय करणार? वजाबाकी. सेकंडमधून फर्स्ट मायनस करणार. मग 10x मायनस एक्स इज इक्वल टू 6 रिकरिंग 6 मायनस 0 पॉईंट रिकरिंग 6. 10x मायनस x मीन्स 9x इज इक्वल टू, बघा आता मगाशी जे उदाहरण होतं 6 पॉईंट रिकरिंग 6 म्हणजे डायरेक्ट हे पुढचं जे पद आहे हे काय होईल? 0 येईल. म्हणजेच काय आला? 6. मग x इज इक्वल टू 6/9. 6/9 दोघांना 3ने भाग जाईल. काय येईल उत्तर? 3ने भाग जर दिला तर 3 2 6, 3 3 9. म्हणजे x इज इक्वल टू 2/3. म्हणजे कोणाचा फॉर्म आला? रिकरिंग फॉर्म जो आहे तो डेसिमल फॉर्ममधून आपण या ठिकाणी जे आहे ते रॅशनल नंबर जो आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला आपण? P/Q फॉर्ममध्ये. म्हणजे या ठिकाणी 0 पॉईंट
रिकरिंग 6 याचं जे रूप आहे ते काय आलं 2/3. पुढचं उदाहरण आहे 0.37. रिकरिंग 37 च्या डोक्यावर या ठिकाणी 37 बघा. नेहमीप्रमाणे सोल्युशन x इज इक्वल टू 0.37. आता रिकरिंग जी संख्या आहे आपली ती किती आहेत 2 आहेत. 0. नंतर 2 आहेत तर मग सरळ कशाने गुणणार 100ने. 3 असतील तर 1000ने. मग काय येईल 100x इज इक्वल टू इकडे पण काय आता 100 डायरेक्ट 2 पॉईंट आहे हे 2 शून्य लक्षात डायरेक्ट 37 पॉईंट रिकरिंग 37 हे 2 शून्य दिसतात तेवढे 2 पॉईंट पुढे सरकवायचं फक्त. तर ह्याला हे फर्स्ट नंबर इक्वेशन हे आहे सेकंड नंबरचं इक्वेशन. नेहमीप्रमाणे काय करणार 100x मायनस एक्स 100x मायनस एक्स इज इक्वल टू 37 पॉइंट रिकरिंग 37 मायनस 0 पॉइंट रिकरिंग 37. मग 100 मायनस एक्स म्हणजेच काय 99x इज इक्वल टू आता 37 हे 37 हे डायरेक्ट 0 लिहायचे पुढचं फक्त 37 म्हणजे त्याची वजाबाकी जर केली तर काय येणार आहे ओनली 37 येणार आहे. नेक्स्ट स्टेप x इज इक्वल टू 37/99. तर हा झाला 0.37 रिकरिंग जी संख्या आहे तिचा p/q फॉर्म जो आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पुढचं उदाहरण बघा. मी आता चौथं उदाहरण या ठिकाणी घेतोय. तिसरं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे 15 पॉइंट रिकरिंग 89. 15 पॉइंट रिकरिंग 89 बघा 15 पॉइंट रिकरिंग 89 आवर्ती 89 आहे. मग पहिली स्टेप x इज इक्वल टू 15 पॉइंट रिकरिंग 89. मग दोनच संख्या आवर्ती दिसतात या ठिकाणी 2 अंक दिसतात आपल्याला म्हणून काय घेणार कशाने गुणणार 100x. मग 100ने मल्टिपल करतो 100x इज इक्वल टू काय येईल डायरेक्ट हे जी 2 संख्या हे 15 तर लिहायचे पण 89 डायरेक्ट पुढे लिहायचा आणि पॉइंट रिकरिंग 89. लक्षात आलं. पुढची संख्या आपण या ठिकाणी घेतोय. पुढची संख्या म्हणजे पुढची स्टेप सेकंड याच्यामधून काय करणार ही सेकंड नंबरची स्टेप आहे हा फर्स्ट नंबरची स्टेप आहे. सेकंडमधून फर्स्ट मायनस करायचं आहे. मग 100x मायनस एक्स इज इक्वल टू 1589 पॉइंट रिकरिंग 89 मायनस 15 पॉइंट रिकरिंग 89. आता इथं थोडीशी वजाबाकी आहे. 100x मायनस एक्स मीन्स 99x इज इक्वल टू आता इथं वजाबाकी आपल्याला करावं लागेल. बघा इथंच मी वजाबाकी इथल्या इथं लक्षात घ्या तुम्हाला वजाबाकी म्हणजे 15 पॉइंट रिकरिंग 89 या ठिकाणी मायनस करताना जी मांडणी आहे ती नीट एकाखाली एक लिहा. हे बघा ही मांडणी 15 पॉइंट हे जे पद आहे हे मायनस करताना एकाखाली एक व्यवस्थित लिहायचं आहे. पॉईंट जे आहे मायनस करताना मग आता बघा याचा ॲन्सर आला 0 0 9 मायनस 0 8 मायनस 0 8 मायनस 8 0 पॉईंट इथं आला पॉईंट 0 9 मायनस 5 किती आले 4 8 मायनस 1 7 आणि हा 1 5 हे जसेच तसे म्हणजे ॲन्सर काय आलं या ठिकाणी
1574 हे उत्तर आलं इथं. आणि मग x इज इक्वल टू लास्ट 1574 अपॉन 99 हे या ठिकाणी 15 पॉईंट रिकरिंग 89चं काय आला, याचा P अपॉन Q फॉर्म आला. डेसिमल फॉर्म आपण या ठिकाणी जो आहे तो P अपॉन Q फॉर्ममध्ये आणलेला आहे. तर अशा प्रकारे हे चौथं उदाहरण आपण बघितलं आहे. पाचवं उदाहरण पण आहे त्याच प्रकारचं आहे. पाचवं उदाहरण कसं त्या ठिकाणी जर तुम्हाला सोडवायचं म्हटलं, थोडक्यात मी फक्त स्टेप या ठिकाणी देतोय. कशा स्वरूपात येईल काय पाचवं उदाहरण, 2.500 रिकरिंग म्हणजे 514 हे रिकरिंग आहे, हे पूर्ण 514. आता मला एक सांगा, पहिली हे x इज इक्वल टू नेहमीप्रमाणे जी स्टेप आहे ती आपली. मग आता इथं 514 रिकरिंग आहे, तीच संख्या. मग कशाने गुणणार, 3 शून्य एकावर ठेवायचे सरळ, म्हणजेच किती आले 1000. म्हणजे 1000 x ने मल्टिपल केलं इज इक्वल टू काय येईल 2.514. डायरेक्ट काय करायचं, 2 आणि हे 514 ही संख्या लिहून काढायची आणि पॉईंट देऊन रिकरिंग 514 हे सरळ लिहायची. ही पुढची संख्या म्हणजे आपण 1000 ने रिकरिंग जेवढ्या संख्या तेवढ्या घ्यायच्या. आता वजाबाकी काय येईल, वजाबाकी बघा 1000 x मायनस x इज इक्वल टू. आता या ठिकाणी मी थोडंसं लिखाण माझं मावते की नाही बघा. संख्या मी लिहितोय 514 रिकरिंग आहे आणि त्याच्यातून मायनस वरची जी संख्या आहे ती आपल्याला करायची आहे. मायनस संख्या कोणती संख्या आहे, ही संख्या आहे, या बाजूचं आपण केलेली आहे. मग काय येईल, मांडणी नीट बघा, 2.514 रिकरिंग. मग याचं उत्तर काय येतं बघा, इथं 0 0 0 पॉईंट 4 मायनस 2 2 आणि बघा 1 5 2. म्हणजे आता इकडची वजाबाकी काय आली, इकडची वजाबाकी आली 999x इज इक्वल टू 2512. आणि मग शेवटचं उत्तर आपलं या ठिकाणी येतं आहे x इज इक्वल टू 2512 अपॉन 999. म्हणजे हा झाला P अपॉन Q फॉर्म. कोणता फॉर्म, P अपॉन Q फॉर्म. कोणाचा, या 2 पॉईंट रिकरिंग 514चा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2.1 पूर्ण केलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी जो काही आपल्याला लिंक व्हिडिओ देणार आहे ते अक्षरं थोडीशी समजून घ्या आणि पुस्तकात बघून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहा. तर सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद.